मंडळी, आम्ही आलेलो होतो गावाला, थोडी आईच्या माहेरी आलेलो होतो. तर व्हिडिओ मी आता आईचं घर दाखवते. आमचं गाव कुंडलच्या बाजूला भवानीनगर आहे. तर तिथं आलेले आणि लय दिवसातनं मी माहेर आलेली. म्हटलं आईच्या दारासमोर गार्डन वगैरे आहे ते तुम्हाला दाखवावं, तुमच्याशी शेअर करावं म्हणून मी व्हिडिओ बनवत आहे. तर चला. ते मी आहे ना, नादाला पण दाखवलं. आई जेवायला बसल्या आणि हे फ्रीज आत्ताच घेतलाय नवीन आईसाठी. आणि इकडून असं केलं नाही. गावाला कसं जेवढं तेवढं सामान बसतंय. त्याची भांडी पिंडी लावली, किचन असल्याने नाही दिसत आई. हे किचन आहे, ती भांडी सगळी अशी आहे ती बघा लावलेली. हे किचन आहे, शेगडी हे सगळं. हे आता सगळं थोडं केलेलं आहे, थोडंफार अजून काम करायचं. किती केलंच नाही हाय इकडं जा. हे मग आली चालू बनवू चली. एक रूम आहे, दाखव. एक रूम आहे ते नंतर तुम्हाला दाखवू. बाथरूम आहे, नारळाचं झाड दाखव. नारळ किती आली मला लांबच दाखवायचं नाही. नारळाचं दिसला आता, दिसलं ना. ही इथं पाण्याची बाथरूम वगैरे आहे ती. आणि इकडं बघा सगळे झाडं लावली. ही बघा झाडं, ही रांजून वगैरे जुनं आहे आमचं. ही मिरचीचं झाड आहे बघा. ही चिनी गुलाब आहे. आणि ही बघा कोरफड आहे, कोरफड. आणि मी हात दाखल तिकडं. ही आळूची पानं आहेत बघा, एवढी सगळी खूप आळूच्या वड्या ही करायचं झालं तर तिकडं. हे बघा मिरचीचं झाड आहे, मिरच्या आले त्या. हे बघा मिरच्या आले त्या. लांबनच मी दाखवतो, लांबनं दिसतच नाही कॅमेरा. मी दाखवून घेऊन ही बघ लांबनं दाखव. आंब्याचं झाड दिसतं ना, आंब्याचं झाड. आता आंब्याचं सीझन गेला, आंबे येते ते थोडे का आता सीझन गेले. आता बघा ही लिंबाचं झाड आहे, लिंबाची झाड आहे ते बघा. लिंबू आले का हे बघा. अरे लांब मी दिसत नाही, दिसत नाही. दिसतंय लांब. तू लांब जा. नाही दिसत आहे लांबून, मग परत बोलू नको. लिंबू आले ती. आणि सीताफळाचं झाड दादाचं आहे आमच्या. हे बघू दादाचं झाड. सीताफळ आलेली छान पैकी. तेव्हा वर बघ सीताफळ. हे कशाच झाड आहे? हे गुळबिंडीचं झाड आहे. आणि सीताफळ खूप आलेत. ही आंब्याची 2-3 झाडं आहेत बघा. 4-5 आहेत. 4-5 आंब्याची झाडं आहेत ती. आणि बस बघा झाड आहे ही. कुठे? ही आंब्याचं छोटा आहे. ही बघा झेंडू गुलाब, मिरच्या. मिरच्या पण खूप आले ते. बघा मिरच्या, नाही मिरच्या आले ते. ही झेंडूची फुलं आली ती, मिरच्या. आणि ही बघा पुढं पण आंब्याचं झाड आहे, एक आंब्याचं झाड आहे. वांगी दाखवती. वांग आले का झाड आलं इथं. वांग्याची झाड आहे ती. वांग्याची झाड आहे ही सगळी आत्ता लावली ती. वांग आलंय बघा, छानपैकी वांग आलेलं आहे. गावची वांगी छान लागतील चवीला बघा. तो वांग आलेला आहे, ही छान वांग आले. अशीच वांगी येणार काटेरी बघा, छान आहे ती. आणि हे आंब्याचं झाड आहे मोठं, आंब्याचं झाड आहे. तिकडं पण आंब्याचं झाड आहे. बस आंब्याचं झाड, आंब्याचं झाड, आंब्याचं झाड. हे पण आंब्याचंच झाड आहे. किती वेळा आंब्याचं झाड. सोन्याचं आहे आमच्या गावात पुरत आहे सगळं हत्ती गावाची. आणि पुढं पण तिकडं वांगीची झाड आहे ती. पेरूचं झाड दाखवते, ती आमच्या भावाचं घर आहे. आणि भावाचं घर दाखवलं झूम मारून व्हिडिओ. पेरू दाखव. वाव किती पेरू छान आले ते बघ. तयार नाहीच झालं, लय पेरू आले ते बघ. ही मोठा रानात बोलते. पेरू आले. हिला दाखवू काय सोन्याला? ही बघा सोनू बसलाय तिकडे. सोन्या आमचा. सोन्याला दाखव रे आपल्या. सोन्या बसल्या. आमची चुलती आहे ती, काकू आमची. इकडे दाखव. पेरू इथं खाली आली ती. वा वा वा. हे आमच्या काकूच आहे कोंबड्याचं बॉक्स. चल ये इकडून असं तिकडून दाखव. इथून मी पडायचं. काकूच आहे आमच्या.
आता खाल्लं बघ की कोंबडी बसले दाखव 2 कोंबड्या आहेत आत बाकी सगळ्या फिरायला गेले आणि इकडे दाखव असं नारळाचं झाड काकूच आमच्या केळीची झाडं बघा खाली आमच्या काकूच आहे इकडं आळूची पानं मसर पण हा, चल या आमच्या बप्प्याला दाखवते या आधी आमच्या सळवात पहिला गाडी दाखवू गाडी बघ आमची किती छान आहे सोने आमचा घेतो गाडी भारी आहे ते आमचा मामा बसले तिथं माझं चुलता आहे ते हे आमच्या भावाचं घर आहे बघा सोनाई लावले नाव आमच्या भावाने आत्ताच घर बांधलेलं आहे आणि बघा इथं आमच्या बप्प्याला होती या दाखवते मग आमच्या भावाचंच आहे त्या काय तर हे बघ एक बसले हा इथं हे बघा आमचं बप्प्याला आहे हे आमच्या भावाची गाडी आहे शिंगा मारायचा ही आत हा ये. तर बघ बपेल एवढे आहेत आमच्या बपेल पण मला किती वाटतं आमच्या काकून लसूण ही लावून ठेवलाय बघा तिथं बरं बपेल बघा लसूण बघा तिथं गावाला अशी लसूण लावते ती सुकायला आणि बस आमच्या का? भावाची कुट्टीची मशीन दाखवती मशीन ते बघा मशीन आहे तिकडे. ही अशी शेत काय ग बपेलूला चारा घालायला वैरण 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 असते बघा ही मशीन आहे ही त्याच्यात बारीक करून घालते ती आणि चला आता बाय बाय भावाचं घर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल चला मग बाय हे निसर्ग वातावरण असं आहे गावाला दाखव हे बघा हे असं पिकं विकायचं आमच्या बाजूला आणि खूप दिवसाने मी आले गावाला त्याच्यामुळं खूपच हिरवगार झालेलं आहे सगळं तर हे बघ हे असं पूर्ण दाखव कॅमेरा फिरव आता असं फिरव करून फिरव